हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. प्रिया मॅम स्टाईल म्हणजे राजाराणी कोचिंग मेथडचे. तर बघू इथं आपण आता कटिंग बघणार आहोत. अगोदर बॅक पार्ट कटिंग करणार आहोत, नंतर फ्रंट कटिंग. मी इथं हे बघा ब्लाऊजची सगळं ड्राफ्टिंग करून घेतली. कसं ब्लाऊज ड्रॉ करायचं आहे. हा बॅक पार्ट आहे. त्यानंतर बघा हा फ्रंट पार्ट आहे. फुल शोल्डर आहे आपले 15.5. ब्लाऊजची माप आहे, ब्लाऊजची उंची 16, छाती 40 आहे, कमर 36 आहे, शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 8 आहे. तयार शोल्डर आपला 2.5 इंचाचा आहे. पुढचा गळा 7 आहे, मागचा गळा 9.5चा आहे. त्याच्यानंतर बाही उंची 7 आहे, दंडघेर देखील 7 आहे. तर बघा आता आपण हे फ्रंट पार्टला आपल्याला शोल्डर मायनससाठी काय काय लागतं ते इथे मी फ्रंट पार्ट खाली लिहून घेतले. त्यानंतर बॅकचं देखील बॅक पार्ट खाली लिहून घेतले. हे बघा अशी ड्राफ्टिंग करून घ्यायची, म्हणजे त्याने आपल्याला आयडिया येते का आपल्याला असं ब्लाऊज तयार करायचं आहे. त्यानंतर हे बघा हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टचा मागचा गळा आपण कशा पद्धतीने काढला आहे, गळ्याचा शेप, तयार शोल्डर इथे मी तुम्हाला दाखवते. बॅक पार्टचा गळा आपण कशा पद्धतीने काढला आहे तो. तर हे बघा आता अगोदर आपण रेडी शोल्डर बघून घेऊ. चार्ट आपलं रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. हा 2.5 इंचाचा रेडी शोल्डर चार्ट आहे. आपला फ्रंटचा नेक आहे 7 इंचाचा आहे. तर हे बघा इथं बघायचं 7 ते 9 मध्ये आपलं इथं गळा येतोय. त्याच्यामध्ये राऊंड नेक म्हणजे गोल गळा आहे. ते तिथून वरतून आणि त्यानंतर खालून इकडनं बघायचं. हे बघा तर आपलं किती मायनस होतं आहे, 2.5 इंच मायनस होतं आहे फ्रंटला. हे बघा इथे मी लिहून घेते 2.5 इंच मायनस, म्हणजे अगोदरच बघून घेतले आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. त्यानंतर हे बघा बॅक पार्टचं मी पाठीमागचा गळा कसा काढला आहे मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊजची उंची आहे 16 इंच. त्यानंतर मला बेल्ट तयार हवा आहे 6.5 इंचाचा. तर 16 इंचातून 6.5 गेले, खाली किती उरले 9.5. अशा प्रकारे बॅक साईडच्या मी गळ्याची उंची घेतली. आपल्याला बेल्ट किती तयार हवा आहे त्यावर आपली तयार उंचीतून मायनस करायचा आणि मागच्या गळ्याचं म्हणजे आपल्याला मेजरमेंट येऊन जातं. त्यानंतर हे बघा आता मी अशा प्रकारे काढून घेतलं आहे. आता इथं बघायचं आहे आपल्याला 9.5 कुठं आलं आहे. जिथं जास्त मायनस होतं ना त्या कॉलममध्ये बघायचं आहे. बघा इथं आता 9 ते 11मध्ये मी बघते तर किती राऊंडच नेक आहे बॅकचा देखील, तर 3 इंच मायनस होतं आहे बॅकला. तर अशा पद्धतीने आपण हे बघा हे मायनसचं शोल्डर करून घेतलं आहे, म्हणजे अगोदर करेल असले आपल्याला ड्राफ्टिंग करताना अडचण येणार नाही, पटकन आपली काम देखील होईल. त्यासाठी हे बघा आता मी असा न्यूजपेपर घेतला आहे ड्राफ्टिंगसाठी. शक्यतो म्हणजे ते तर ब्लाऊजवर अस्तरवरच दाखवता, पण मग मी इथे न्यूजपेपरच घेतला आहे, कारण आपलं अस्तर खूप वेस्टेज जातं. त्यासाठी प्रॅक्टिससाठी अगोदर तुम्ही देखील न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करा. हे बघा आता वरतून सरळ लाईन ओढून घेतली. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपलं शोल्डर 15.5 इंच आहे. 15.5चा अर्ध किती झालं तर 7.25. हे बघा आता मी 7.25 वर इथं फोल्ड साईडकडून टेप असा ठेवून 7.25 वर एक मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इकडनं गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच फोल्ड साईडकडून. त्याच्यानंतर जिथं शोल्डरचं माप टाकलं त्याच्यापासून खाली डाऊन जायचं आहे 1 इंच. असे आपल्याला हे कंपल्सरी, तुमचं माप कोणतं पण असू द्या छातीचं, तर तुम्हाला 1 इंच डाऊन आणि इकडनं 2.5 इंच हे कंपल्सरी आहे सर्वांसाठी. हे बघा त्यानंतर आपण आता 2.5 इंचाला असं ते डाऊनचं 1 इंच आहे ते असं क्रॉस लाईन ओढून घेऊ. त्यानंतर आपल्याला बघा इथं छातीचं माप छातीची लाईन ड्रॉ करण्यासाठी इथं आर्महोलचं मार्किंग करावं लागणार आहे. तर त्यासाठी हे बघा मी इथं पुन्हा एकदा डीपनेक आहे आपलं ब्लाऊज, तर डीपनेकचा चार्ट बघावं लागेल. हे बघा डीपनेक फॉर्म्युला. तर आपली चेस्ट किती येते 40 इंच चेस्ट येते. तर हे बघा इथं दुसऱ्या लाईनमध्ये आपलं येतं आहे चेस्ट 40 इंच आहे ना, तर 40ला 6ने भागायचं. त्याच्यामध्ये प्लस 0.5 म्हणजे हाफ इंच, अर्धा इंच प्लस करायचं, म्हणजे किती 7 वर 1 लाईन. तर हे बघा डीपनेक असल्यामुळे डीपनेकचा फॉर्म्युला वापरला आहे. आता जिथून 1 इंच डाऊन गेलो आहे आपण, हे बघा
1 इंच डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला असं मार्किंग करायचं आहे. आता हे बघा 7 वर एक लाईन अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते. आता इथं आपण सरळ लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता याच्यावर छातीचं माप टाकायचं आहे. तर हे बघा छातीचं माप टाकण्यासाठी तुमचा बेल्ट बॅकचा पार्ट आहे, त्यामुळे बेल्ट जर मोठा असेल 5 ते 6 इंचाचा असेल किंवा 3च्या खाली असेल 2-2.5 इंचाचा असेल तर आपल्याला बॅकमध्ये लुजिंग द्यायची नाही. पण आपला बेल्ट मोठा आहे त्यामुळे मी 1 इंचाची लुजिंग देते इथं. हे बघा 40मध्ये 1 इंच प्लस केला 41 आणि त्याचा आपल्याला 4ने डिवाईड करायचं आहे, म्हणजे चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग आपला आला आहे 10.25. तर इथं मी 10.25 मार्किंग करते. तुमचं खूपच डीप असेल बेल्ट अवघा 2.5 ते 3 इंचाचा असेल तर तुम्हाला प्लस नाही करायचं आहे, डायरेक्ट छातीचा चौथा भाग काढायचा आहे. पण इथं बेल्ट थोडा मोठा आहे त्यामुळे मी 1 इंच प्लस केलं आहे. त्यानंतर हे बघा आता पुढं शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलं आहे मी. त्यानंतर इथून सरळ लाईन आहे, त्या सरळ लाईनपासून मी मापे घेते. एकदा व्यवस्थित बघून घ्या टेप कसा ठेवला आहे. उंचीचं माप घेते, उंची 16 इंच आहे. 17 1 इंच प्लस करून 17 मार्किंग केलं आहे बघा अशा पद्धतीने. टेप बघून घ्या सरळ ठेवला आहे. सरळ ठेवूनच आपण जिथून स्ट्रेट लाईन ओढली होती त्या स्ट्रेट लाईनपासूनच मी उंचीची मापं टाकते. हे बघा अशा पद्धतीने आता तिथं उंचीचं माप टाकलं आहे, तिथं अशी सरळ लाईन ओढून घेते. यावर आपल्याला कमरचं माप टाकावं लागणार आहे. तर हे बघा कमर आपली 36 इंचाची, तर 36चा चौथा भाग हे बघा मी इथे तुम्हाला करून दाखवतो. 36चा चौथा भाग म्हणजे 4ने भागायचं 36ला तर 9 इंच येईल. तर हे बघा कमर इथं मी 9 इंचावर मार्क करते आणि डीप नेक असल्यामुळे 1 इंचाचा टक्स घेते आहे बघा इथे. बॅक नेकला आपण नाही घेत, डीप नेकला पण शक्यतो नाही घेतलाच चालतो, पण मग आपली फिटिंग छान येते त्यासाठी मी इथे 1 इंचाचा टक्स घेतला आणि शिलाई मार्जिन घेतली 1.5 इंच. आहे बघा आता आतमधली लाईन आतमधल्या लाईनला जोडून घेऊ आपण, बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला जोडून घेऊ अशा प्रकारे. हे बघा अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. हे बघा आता आपल्याला शोल्डर मायनस करायचे, तर आपण आता हे बघा इथं बॅकला किती मायनस झाले आपलं 3 इंच. तर आता आपलं तयार शोल्डर आहे फुल शोल्डर 15.5 इंच आहे. तर 15.5मधून आपल्याला 3 इंच मायनस करायचे. तर किती झालं आपलं 12.5. तर 12.5ला आपल्याला 2ने भागायचं किती झालं 6.25. तर हे बघा इथं मी 6.25वर अशा प्रकारे मार्किंग करून घेते. हे बघा 6.25 मार्किंग करते. छातीच्या लाईनवर देखील आपल्याला 6.25 मार्किंग करायची. हे बघा आता तिथून आपण सरळ लाईन ओढून घेऊ. अशा पद्धतीने पट्टी ठेवली मी, सरळ लाईन ओढून घेऊ आणि या सरळ लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी टेप ठेवते, जिथून डाऊन गेलं आहे व्यवस्थित तिथूनच बघा, सरळ लाईनपासून नाही आहे. टेप बघून घ्या कसा ठेवला आहे मी. हे बघा आता असं सेंटर काढायचं आहे. जी क्रॉसची लाईन केली ना तिथूनच मी शोल्डरचं मार्किंग केलं आहे. आता हे बघा आपल्याला इथं आता क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आपली छाती आता प्लस साईज आहे, म्हणजे 40 प्लस साईज आहे. 40चा पुढं असेल तुमची तर तुम्हाला बॅकचा जो क्रॉस आर्महोल आहे तो 1.25 इंचावर मार्क करायचा आहे. बॅकचा मोंढ्यासाठी 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे, कारण की आपली चेस्ट प्लस आहे, म्हणजे 40च्या किती पण प्लस असू द्या तुम्हाला इथं मोंढ्यात 1.25 इंचावर क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता मी हे बघा असा आर्महोल ठेवून घेतला आहे आणि आकार देऊन घेते अशा पद्धतीने. हे बघा आता आर्महोलची मार्किंग करून घेतली मी, पुन्हा एकदा चेक करून घेते. थोडंसं एक लाईन इतकं कमी येतं आहे, तर मी पुन्हा एकदा आकार देऊन गेली. बघा पुन्हा एकदा, कारण आपल्याला मापे व्यवस्थित घ्यायचे, परफेक्ट घ्यायचे आपल्या ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी. एक लाईन इतकंसुद्धा आपल्याला असं कमी नाही, म्हणजे कमी जास्त नाही करायचं आहे. त्यासाठी आपली ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते त्यासाठी. आता हे बघा आपल्याला इथून शोल्डर मायनस करायचं आहे. आता इथं जेवढं मायनस झालं आहे आता फोल्ड साईडला आपल्याला तेवढ्यावरच मार्किंग करणार आहे बघा इथे, आणि सरळ लाईन ओढून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते मी.
सरळ लाईन ओढून घेतली. आता हे बघा आपला बेल्ट मोठा आहे, म्हणजे बेल्ट मोठा आहे, आपला गळा देखील छातीच्या लाईनच्या खाली जाणार आहे. हे बघा 1/2 इंचाची स्केल ठेवून बघायची, आपला गळा जर छातीच्या लाईनच्या खाली जात असेल तर वरतून आपल्याला 1/2 इंच मायनस करायचं आहे. हे बघा आता आपला गळा छातीच्या लाईनच्या खाली जाणार आहे वरतून, त्यामुळे मी 1/2 इंच असं मार्क करून घेते. हे बघा अशा पद्धतीने मार्क करून क्रॉस लाईन सरळ लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने वरतून आपल्याला कंपल्सरी मार्क करायचं आहे. छातीच्या लाईनच्या खाली आपला गळा जात असेल तर वरतून 1/2 इंच मायनस करायचं आहे. त्यानंतर आपले शोल्डर थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे मी 2 लाईन इतकं असं क्रॉस मार्किंग करून घेते. अगोदर शोल्डरचं मार्किंग करते. आपले शोल्डर आहे 2.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 वर मार्किंग करते. हे बघा अशा पद्धतीने आता, आणि ते 2 लाईन इतकं क्रॉस गेलं आहे ते असं सरळ ओढून घेते. क्रॉसमध्ये जोडून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करत जा. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग व ड्राफ्टिंग बघायला आवडेल त्यासाठी. यानंतर फ्रंटचा पार्ट आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा कटोरीचा ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे. तर हे बघा, हे मायनस झालेले शोल्डर आहे. तर अशा पद्धतीने धन्यवाद.